नाही. जेलस आणि मी काय संबंध आहे माझा? मी का जेलस होऊ? ती नजर इकडे तिकडे फिरवून बोलली, कारण त्याच्या डोळ्यात बघून खोटं नव्हती बोलू शकत ती. काय संबंध आहे तुझा? ओ रिअली? खरंच तुला नाही माहीत का काय संबंध आहे तो? त्याने पुन्हा विचारलं. तशी ती पुन्हा गडबडली. तिला आता कळत नव्हतं काय बोलावं. एक तर तो तिच्या इतक्या जवळ होता आणि जसा तो बोलत होता त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते, ज्यामुळे ती बेधुंद होत होती. त्याचा प्रेझेन्स तिला वेड लावत होता. त्यात त्याच्या परफ्यूमच्या सुगंधाने तिचं भान हरपत होतं. म्हणून चुकून आपल्या फिलिंग्स बाहेर पडू नये अशीच प्रार्थना ती मनातल्या मनात करत होती. आता पुढे. तो मात्र एकटक तिच्याकडेच पाहत होता, तिच्या डोळ्यात आर पार. कारण आत्ता तिच्या डोळ्यांवर चष्मा नव्हता. तिची पण नजर त्याच्या नजरेला भिडली होती. तिच्या नजरेत त्याच्यासाठी असलेलं प्रेम तो सहज पाहू शकत होता. कारण म्हणतात ना, शब्द जरी खोटे असले तरी डोळे खरं काय आहे ते लगेचच सांगतात. एखाद्याच्या डोळ्यात बघून आपण नक्कीच त्याच्या मनात काय चाललंय हे ओळखू शकतो. आणि त्याने ते ओळखलं होतं. प्लीज लिव्ह मी. आता ती खाली मान घालून कशीबशी बोलली. त्याच्या नजरेला नजर नव्हती देऊ शकत ती अजून, कारण त्याची ती नजर तिला आता खूपच अस्वस्थ करत होती. तिला कळत नव्हतं तो असा का वागतोय. कारण दुपारी जेव्हा तिने त्याला तिच्याशी बोलण्याबद्दल विचारलं तेव्हा तर त्याने साफ नकार दिला होता. मग आत्ता त्याला काय झालंय काहीच कळत नव्हतं तिला. युविका, यू डिडंट गिव्ह मी आन्सर. टेल मी व्हाय आर यू सो जेलस? त्याने पुन्हा विचारलं. अजूनही तो तिच्या खूपच जवळ होता, पण जो प्रश्न त्याने विचारला होता त्याचं उत्तर नव्हतं तिच्याकडे. काय उत्तर देणार होती ती? खरं तेच तर बोलत होता तो. पण आत्ता त्याने तिला मिस सबनीस हाक न मारता युविका बोलला होता तो. त्यामुळे तिची हृदयाची धडधड खूपच फास्ट झाली होती. पण आता स्वतःला कमजोर नव्हतं पडू द्यायचं तिला. तो एक प्ले बॉय आहे माहीत होतं तिला. तसं तिला पुन्हा स्वतःचा राग आला. का त्याच्याजवळ येण्याने आपण आपले नाही राहत. एक वेगळीच नशा आहे त्याच्या आवाजात, त्याच्या स्पर्शात, हे तिला जाणवत होतं. काय होतंय मला? खूप विचार तिच्या मनात येऊ लागले. पण लगेचच तिला आत्ता तिने जे पाहिलं होतं ते दृश्य झरझर डोळ्यांसमोर आलं. त्याचं मयुरीला मिठीत घेणं, त्याचा तिच्या कमरेवर असणारा तो हात, त्याचं तिच्या इतक्या जवळ असणं, सगळं असह्य झालं तिला. राग दाटून आला त्याच्यासाठी. तिने तिचे डोळे कच्च मिटले आणि खूप जोर लावून त्याला स्वतःपासून दूर केलं. मिस्टर ॲडी द प्रिन्स, मी का जेलस होऊ? माझा काय संबंध आहे? तुम्हाला काय करायचंय ते करा. मला काय प्रॉब्लेम असू शकतो? तुम्हाला मी आधीच सांगितलंय, माझ्या आसपास पण फिरकायचं नाही. मग का सारखे सारखे माझ्या समोर येता? स्टे अवे फ्रॉम मी प्लीज. ती आता खूप रागात एकेका शब्दावर जोर देत बोलली आणि तिथून जाऊ लागली. पण त्याने पुन्हा तिचा हात पकडला आणि तिला स्वतःजवळ ओढलं. त्याला पण आता तिचा खूपच जास्त राग येत होता. ओके फाईन मिस सबनीस, तुम्हाला माझ्यापासून दूर राहायचं आहे ना? मी नकोय तुमच्या डोळ्यांसमोर ना? देन ओके. आज, आत्ता, ह्या क्षणापासून मी तुम्हाला नाही दिसणार. गुड बाय. तो पण चिडून बोलला आणि रागातच त्याने तिथली खुर्ची खाली पाडली आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. युविका मात्र घाबरली त्याचा हा अवतार बघून. तिला वाईट वाटत होतं त्याच्याशी असं वागताना, पण तिला राग पण आला होता त्याचा आणि त्याच्यापासून दूर राहण्यासाठी हाच एक उपाय होता. तिला पुन्हा एकदा त्याच्यात अडकायचं नव्हतं. त्याच्यासाठी तिला दुःख होत होतं. मग ती पण तिच्या रूममध्ये निघून गेली. इथे आधी त्याच्या बेडरूममध्ये होता. तो खूपच चिडला होता. खरं तर त्याला आज जाणून घ्यायचं होतं तिच्या मनात काय चाललंय ते. थोड्यांशी त्याला ते कळलं पण होतं. मयुरीसाठी तिच्या मनात असलेली जेलसी त्याने पाहिली होती आणि आज तो तिच्या तोंडून हे कबूल करून घेणारच होता की ती पण त्याच्यावर प्रेम करते. पण तिनेच त्याला टोमणे मारून उकसवलं आणि मग रागाने ती त्याच्याशी भांडली पण. म्हणून सगळा प्लॅन चौपट झाला होता. त्याला आता स्वतःचाच राग येत होता. पण असो, अजून पुढचा प्लॅन होता ज्यामुळे हे नक्की होणार होतं
की ती खरंच त्याच्या प्रेमात आहे. शेवटी तो पण मग झोपी गेला. दुसऱ्या दिवशी युविका नेहमीप्रमाणे खाली नाश्त्यासाठी आली. तिने सगळीकडे पाहिलं, पण तिला आधी कुठेच दिसला नाही, ना डायनिंग टेबलवर आणि नाही लिव्हिंग रूममध्ये. काल तिने त्याला हर्ट केलं होतं म्हणून त्याची काळजी वाटत होती तिला, पण तो तिला दिसलाच नाही म्हणून अजूनच हिरमुसली ती. तिला वाटलं की तो लवकर ऑफिसला गेला असेल म्हणून तिने तिचा नाश्ता संपवला आणि ती ऑफिसला निघून गेली. आता ती ऑफिसमध्ये होती. तिने तिचा PC चालू केला आणि आजचे अपडेट्स बघू लागली. मग तिची डायरी घेऊन तिने त्याच्या केबिनवर नॉक केलं. "मे आय कम इन सर?" ती बोलली, पण आतून काहीच रिप्लाय आला नाही. मग तिने तसंच दार आत लोटलं आणि ती आत त्याच्या केबिनमध्ये गेली. पण तिने पाहिलं तर तो नव्हता केबिनमध्ये. ती आश्चर्यचकित झाली. तिला कळेना की हा गेला तर गेला कुठे. शेवटी ती येऊन तिच्या डेस्कवर बसली. कुठे गेला असेल हा? आजचं इतक्या लवकरचं कोणतं मीटिंगचं शेड्यूल पण नाही आहे. मग कुठे गेला असेल? ती विचार करू लागली. पण मग तिने तिचा फोन काढला आणि त्याचा नंबर डायल केला, पण तो स्विच ऑफ लागत होता. म्हणून ती अजूनच अस्वस्थ झाली. कुठे असेल यार, एकदा दिस मला बघायचे आता तुला, प्लीज आधी, ती मनातच त्याला आळवत होती. पण तिला मात्र तो कुठेच दिसत नव्हता. आता ती विचारणार तरी कोणाला होती? ती स्वतःच त्याची असिस्टंट होती आणि तिलाच माहीत नव्हतं तो कुठे आहे. शेवटी नाईलाजास्तव तिने स्वतःला कामामध्ये झोकून दिलं. तो बाहेर गेला असेल आणि दुपारी येईल ऑफिसमध्ये, असंच तिने स्वतःच्या मनाला समजावलं आणि ती तिचं काम करू लागली. "मयू, तुझं काय चाललंय दिवसेंदिवस?" सविता आत्या मयुरीला रागवत होत्या. "कुठे काय?" मयुरीने खांदे उडवत उत्तर दिलं आणि पुन्हा तिच्या मोबाईलमध्ये तोंड खुपसलं. "अगं मी तुझ्याशी बोलते ना, आणि तू काय सतत त्या मोबाईलमध्ये घुसलेली असतेस?" सविता आत्याचा पारा आता जास्तच चढला. "हे मम्मी, काय गं कटकट लावलीये? काय झालंय का एवढे चिडायला?" मयुरी आता वैतागून बोलली. "अजून तरी काही नाही झालंय, पण तू अशीच वागत राहिलीस ना तर नक्कीच होईल." सविता आत्या बोलल्या. "असं काय होणार आहे?" आणि मयुरीने न समजून विचारलं. "मंद आहेस का गं तू? तुला काहीच कसं कळत नाही? इथे मी तुझं आणि आदित्यचं लग्न जुळवण्यासाठी खटपट करते आणि तू आहे की फक्त मोबाईल घेऊन बसलेली असतेस? तू स्वतःहून जर पुढाकार घेतला नाही तर कसा येणार तो आधी तुझ्याजवळ? देवाने इतकं सुंदर बनवलंय तुला, तर त्याचा काहीतरी उपयोग करून घे. एकतर त्याच्या मनात तुझ्याबद्दल काहीच फिलिंग्स नाही आहेत. आई बोलली मला, म्हणजे तो काही तुला घास घालणार नाही, म्हणून तुलाच काहीतरी करावं लागेल. आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की तो तुझ्याशी लग्न करायला हो म्हणेल. कळतंय का तुला?" सविता बोलल्या. "अगं आई, पण तो पूर्ण दिवस बिझी असतो. घरी आला तरी तो त्याच्या रूममध्ये असतो. मग मी कशी त्याच्याजवळ जाणार?" मयुरी बोलली. "तुला सतत त्याच्या सोबत राहावं लागेल. जेव्हा त्याच्या सहवासात राहशील तेव्हा आपोआप तो तुझ्याकडे खेचला जाईल. कळतंय का?" सविता बोलल्या. "सतत त्याच्या सोबत राहावं लागेल? पण कसं?" मयुरीने विचारलं. "तू त्याचं ऑफिस जॉईन कर." सविता बोलल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती. "व्हॉट? ऑफिस? मी नाही ऑफिस जॉईन करणार. कोण काम करत बसणार आहे तिथे? मला नाही जमणार हे." मयुरी तोंड वाकडं करत बोलली. "अगं, तुला कुठे तिथे जाऊन काम करत बसायचंय? थोडे दिवस ॲडजस्ट कर. नंतर आधीची बायको झाल्यानंतर कंपनीची मालकीण तूच होणार आहेस. मग कशाला तुला तिथे काम करावं लागेल? राज्य करशील तू इनामदार ग्रुपवर." आत्या कुठेतरी दूर बघत बोलल्या, जणू स्वप्न बघत असाव्या. मम्मी, पण खरंच असं होईल का? नाहीतर उगाच तिकडे ऑफिसमध्ये जाऊन मला ते बोरिंग काम करत बसवशील तू." ती तोंड बारीक करत बोलली. तशी सवितांनी मान नकारार्थी हलवली, जणू हिचं काहीच होऊ शकत नाही अशीच. "सगळं होईल, पण तू आधी त्याच्या ऑफिसमध्ये एंट्री कशी मिळवता येईल ते बघ." सविता बोलल्या आणि तिथून निघून गेल्या. तशी मयुरीने पण मान झटकली आणि पुन्हा मोबाईलमध्ये टाइमपास करू लागली. आता संध्याकाळचे 4 वाजत आले होते, तरी आदित्यचा पत्ता नव्हता. युविकाची आता जरा जास्त चिडचिड होत होती. आज ऑफिसमध्ये तिचा बॉस नव्हता,
पण तरी कोणाचंच काही चढत नव्हतं. सगळी कामं एकदम सुरळीत चालली होती. ह्याचं तिला आश्चर्य वाटत होतं. असं कसं होऊ शकतं? ती विचारच करत होती की कोणताच क्लायंट फोन पण करत नव्हता आजच्या मीटिंगसाठी. म्हणजे त्यांना माहीत असेल का की आदित्य आज मीटिंग अटेंड नाही करणार ते? पण मला तर काहीच माहीत नाही आहे. असा कसा हा मला इन्फॉर्म न करता कुठे जाऊ शकतो? मी पीए आहे ह्याची की हजाम? तिने मनातच त्याला कोसलं. पण अरे, तिला कोणीतरी समजावा की तो तुझा बॉस आहे, तू त्याची बॉस नाही आहे की तो तुला इन्फॉर्म करेल. पण हो, ही गोष्ट वेगळी आहे की आता जर तू मनात आणलंस तर मात्र त्याची बॉस बनू शकतेस, त्याची बायको बनून. ऑफिस सुटायची वेळ झाली तरी साहेब काही तिच्या नजरेस पडले नव्हते, म्हणून अजूनच तिची चिडचिड झाली होती. खूप राग येत होता तिला आता त्याचा. पण आपण का चिडतोय त्याच्यावर? कालच तर भांडलीस ना तू त्याच्याशी, मग का आता इतका जीवाचा आटापिटा करतेस? सोड युविका, त्याला जिथे जायचंय तिथे जाऊ देत. तू तुझा रस्ता निवडलाय ना, मग त्याच्यावर फर्म राहा. ती आता स्वतःलाच समजावू लागली. मग तिने तिची पर्स घेतली आणि ती ऑफिसमधून घरी जाण्यास निघाली. युविका आता घरी पोचली होती, पण येताना पण तिच्या मनात तोच होता. घरी जाऊन दिसेल का मला तो? ती त्याचाच विचार करत होती. आता तिने सगळीकडे नजर फिरवली, पण सगळेच जण होते, तो सोडून. म्हणून पुन्हा ती अपसेट झाली आणि तिच्या रूममध्ये गेली. ती आता फ्रेश झाली आणि तिथेच बेडवर बसून विचार करू लागली की आधी कुठे गेला असेल. तिने पुन्हा तिचा फोन घेतला आणि त्याचा नंबर डायल केला, पण आत्ता रिंग जात होती. तशी तिच्या हृदयाची धडधड पण वाढत होती. धडधडत्या हृदयाने तो फोन उचलण्याची ती वाट पाहत होती, पण नाही, उचललाच नाही त्याने तिचा फोन. तिची निराशा झाली, पण त्याहीपेक्षा जास्त राग आला होता तिला त्याचा. म्हणजे स्वतः तर काहीच इन्फॉर्म केलं नाही त्याने, आणि मी स्वतः सकाळपासून कॉल करते तर माझा कॉल पण नाही घ्यायचा. हाऊ रूड. ती आता खूपच संतापली होती त्याच्या नावाने. तशीच मग ती खाली आली. तिला वाटलं आता तरी तो दिसेल, कारण जेवणाच्या वेळेत सगळ्यांनी घरी एकत्र हजर असायला हवे असा नियमच होता त्यांच्या घराचा. म्हणून मग ती भिरभिरल्या नजरेने त्याला शोधू लागली. राग तर आला होता त्याचा, खूपच, पण डोळ्यांना मात्र आस लागली होती त्याला पाहण्याची. पण नाही, नव्हता तो तिथे, नाहीच दिसला तिला. मग ती शांतपणे येऊन तिच्या जागेवर बसली आणि जेवू लागली. पण तरी अजूनही कोणीच कसं आदित्यबद्दल बोलत नाहीत. तिलाच प्रश्न पडला. आजोबांनी पण विचारलं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ सगळ्यांना माहीत असेल का आधी कुठे गेलाय ते, फक्त आपण सोडून? तिला तर आता जेवण पण जात नव्हतं, तरी तिने कसंबसं करून ते जेवण पोटात ढकललं आणि उठून ती लॉनमध्ये जाऊन बसली. तिला सध्या एकटं राहायचं होतं थोडा वेळ, म्हणून ती लॉनमधल्या झोपाळ्यावर जाऊन बसली. पण थोड्या वेळाने तिथे मयुरी आली. ती फोनवर बोलत होती. खूपच खुश वाटत होती ती फोनवर, अगदी हसून खेळून बोलत होती. युविकाने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि तिला कालचा त्यांचा कपल डान्स आठवला. तसा मयुरीसाठी रागच दाटून आला तिच्या मनात. तिने लगेच तोंड दुसरीकडे फिरवलं. पण आता मयुरी पण झोपाळ्यावर येऊन बसली. तिचा फोन झाला होता, म्हणून ती मोबाईलमध्ये रील्स बघत बसली होती. युविकाला तिचा रागच आला होता, पण तिने आता विचार केला की कदाचित हिला माहीत असेल का आधी कुठे गेलाय ते. हिला विचारून बघते. हे हाय मयुरी, युविकानेच सुरुवात केली. हाय, मयुरी मोबाईलमध्ये बघतच बोलली. हे नाईस इयरिंग्ज हां, युविका काहीतरी बोलावं म्हणून बोलली. तसं मयुरीने मोबाईलमधून तोंड बाहेर काढलं. थँक्स हां, तुला माहिती आहे हे इयरिंग्स मला यश मामाने गिफ्ट केले होते. खूपच कॉस्टली आहेत ते, पण मामा बोलला की तुझ्यासाठी घेताना पैशांचा विचार नाही करत मी, मयुरी बडाया मारत बोलली. तसे युविकाने इथे डोळे फिरवले. वाव, हाऊ लकी यू आर, युविका कसनुसं हसून बोलली. मग थोडंसं इकडचं तिकडचं बोलून युवीने विषयाला हात घातला. ते काय आहे ना, ऑफिसमध्ये आज खूप काम होतं, त्यामुळे यायला पण उशीर झाला ना मला. त्यात आज आदित्य सर पण ऑफिसमध्ये आले नाहीत, त्यामुळे खूपच लोड पडला कामाचा माझ्यावर, युविका तोंड बारीक करत बोलली. आणि आता मयुरी काय बोलते ह्याच्याकडे लक्ष देऊ लागली. अगं, पण आजच नाही, आता पुढचा आठवडा पण तुला कामाचा लोड असणारच आहे. आधी नाही आहे ना,
मयुरी बोलली. तशी युविका प्रश्नार्थक तिच्याकडे पाहू लागली. आदित्य सर नाही येत म्हणजे? कुठे आहेत ते? युविकाच्या मनात आता काळजी दाटून आली त्याच्यासाठी. अगं, तो US ला गेलाय ना अनुताईकडे. आता नेक्स्ट वीकच येईल तो. तुला माहीत नाही का? काय यार, त्याची PA आहेस ना तू, मग तुला माहीत असायला हवं होतं. घरात तर सगळ्यांना माहीत आहे. हे काय, आता त्याच्याशीच तर बोलत होते मी. मयुरी तिला फोन दाखवत बोलली आणि तिथून निघून गेली. पण इथे युविकाला मात्र शॉक बसला. आधी US ला गेलाय आणि त्याने एका शब्दाने पण मला सांगितलं नाही. ती शून्यात बघत बसली होती. म्हणजे तो आठवडाभर नसणार आहे. आठवडाभर ती त्याला पाहू शकणार नव्हती. तिला आठवलं की तो बोलला होता की आज, आत्ता, ह्या क्षणापासून मी तुम्हाला नाही दिसणार. ओ गॉड, म्हणजे खरंच तो आता पूर्ण आठवडा मला दिसणार नाही. तिचे तर डोळेच पाणावले. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.